वहिनीची बहीण आली होती. निलेश तिला पटवायचा प्रयत्न करत होता, पण ती त्याला भाव देत नसे. एक दिवस जबरदस्तीने तर हे फोटो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजची कथा आहे निलेशची. त्याच्या घरी राहण्यासाठी त्याच्या वहिनीची बहीण येते. ती अत्यंत सोज्वळ आणि देखणी होती. निलेश तिच्या मागे लागतो आणि तिला पटवायचा प्रयत्न करत असतो. ती काही निलेशला भाव देत नाही. निलेश खूप प्रयत्न करतो, पण ती निलेशला इग्नोर करते. शेवटी निलेश तिला जबरदस्तीने त्याच्या रूममध्ये नेतो. निलेशचा मोठा भाऊ चांगल्या नोकरीला होता आणि निलेशची वहिनी शिक्षिका होती. त्याचे आई वडील पण नोकरीवरून निवृत्त झाले होते. घरामध्ये सर्व कुठे ना कुठे नोकरीला होते. सर्व शिकलेले. घरात फक्त निलेश असा होता की त्याला शिकण्याची इच्छा नव्हती. तो कधीही शाळेपासून तर कॉलेजपर्यंत काठावर कसा तरी पास होत गेला. कसे तरी त्याने शिक्षण पूर्ण केले. खूप प्रयत्न करूनही त्याला नोकरी भेटत नव्हती. घरचे त्याला म्हणायचे, हे बघ निलेश, सर्व कुठे ना कुठे नोकरीला आहे. तू अजून तयारी कर. सरकारी नोकरी नाही तर प्रायव्हेट नोकरी तरी तू केली पाहिजे. असं घरी बसून नाही चालणार तुला. निलेशचे आई वडील आणि त्याचा मोठा भाऊ त्याला नेहमी सांगायचे की सरकारी नोकरीची तयारी कर. पण निलेशला काही इच्छा नव्हती आणि तो अभ्यासात पण थोडा कमजोर असल्याने त्याला नोकरी लागत नसे. निलेश तयारी तर करायचा, पण त्याच्या डोक्यात काही बसत नव्हतं. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न तर त्याने सोडूनच दिले. आणि आता जर एखादी प्रायव्हेट नोकरी भेटली तर तशी तो बघू लागला. निलेशची वहिनी त्याला थोडीफार मदत करत असे. निलेशची वहिनी शिक्षिका होती. तिची बहीण थोड्या दिवसासाठी तिच्याकडे राहायला येणार होती. निलेश हे ऐकून तर खूप खुश होतो, कारण त्याच्या बहिणीची बहीण प्रीती एवढी देखणी होती की जणू ती एखाद्या हिरोईन सारखी दिसायची. निलेश तर वहिनीच्या बहिणीला खूप पसंत करायचा. वहिनीची बहीण येणार आहे असं जेव्हा निलेशला कळतं, तो आता त्याच्या वहिनीसोबत खूपच गोडीने बोलतो आणि एकदम चांगला राहतो. वहिनी समोर त्याची वहिनी तर निलेशला बघून आश्चर्यित होते. अगोदर तर निलेश एवढा बोलत नव्हता आणि आता का एवढा चांगला बोलतो आणि नेहमी तिला कामात मदत करतो, त्याच्या वहिनीला अजून समजले नव्हते. आता निलेशच्या वहिनीची बहीण प्रीती येते. प्रीतीला बघून निलेश चांगला तयार होऊन येतो आणि तिच्या पुढे पुढे करतो. प्रीती काही निलेशकडे लक्ष देत नाही आणि ती आता फक्त तिच्या बहिणीला बोलत असते. निलेश तिथेच उभा राहतो. त्याची वहिनी निलेशला बोलते, काही काम आहे का तुमचं माझ्यासोबत? निलेश बोलतो, नाही, काही नाही. निलेश तिथून जातो आणि त्याच्या रूममध्ये खिडकीजवळ बसतो. निलेश खिडकीतून आता प्रीतीला बघत असतो. तो तर तिच्यावर पूर्णपणे, पण प्रीती तर त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. रोज पण निलेश प्रीतीला बोलायचा प्रयत्न करत होता, पण प्रीती काही त्याला भाव देत नव्हती. एक दिवस प्रीतीला बाहेर जायचं असतं. निलेशची वहिनी निलेशला बोलते की प्रीतीला बाहेर थोडं काम आहे तर घेऊन जा. प्रीती तिच्या बहिणीला बोलते, ताई मी नंतर जाईल जिजू आल्यावर. निलेश नाराज झाला होता. प्रीतीने निलेश सोबत जायला नकार दिला. तो प्रीतीला पटवायचा प्रयत्न करत होता, पण प्रीती त्याला थोडा पण भाव देत नव्हती. एकदा तो प्रीतीला म्हणाला, प्रीती मी तुला बोलायचा प्रयत्न करतो, तू का मला इग्नोर करत आहे? मला पसंत आहे तू खूप. प्रीती निलेशला बोलते, मी नाही करत तुला पसंत, त्यामुळे मी बोलत नाही तुला. निलेशला आता प्रीतीचा खूप राग येतो, कारण
तो खूप दिवसापासून प्रीती मागे असतो. तो तर प्रीतीला लग्नाचं पण बोलतो, पण ती निलेशला सरळ नकार देते. तिचा नकार ऐकून निलेश एकदम नाराज होतो. निलेशची वहिनी आणि प्रीती बसलेली असते. निलेश तिथे जातो. निलेशची वहिनी निलेशला बोलते, निलेश कशी सुरू आहे सरकारी नोकरीची तयारी? निलेश बोलतो, अशीच सुरू आहे, काही काही एवढी खास नाही. निलेशची वहिनी निलेशला, नोकरी लागली तर चांगली मुलगी भेटेल तुम्हाला, नाहीतर अशीच भेटेल. निलेश त्याच्या वहिनीला म्हणतो, काय वहिनी, मला जी मुलगी पसंत आहे तिने तर नकार दिला मला. मग नोकरीला लागा, कोणतीच मुलगी नकार देणार नाही, निलेशला त्याची वहिनी बोलते. प्रीती तिथे त्यांचं बोलणं ऐकत होती. ती मात्र गप्प होती. नंतर प्रीतीला एकटं बघून निलेश प्रीतीला बोलतो, प्रीती, जसं वहिनी म्हणाली की नोकरी लागल्यावर कोणतीही मुलगी नकार देणार नाही, जर मला नोकरी लागली तर तू पण नकार देणार नाही ना? प्रीती निलेशला बोलते, बघू नंतर, अगोदर तुला नोकरी तर लागू दे. निलेश प्रीतीला म्हणाला, हो मी करेन तयारी नोकरीची, पण मला अगोदर तुझा होकार पाहिजे. प्रीती म्हणते, माझा नकार आहे तुला. आता शेवटचं सांगते, मला परत परत विचारू नको. निलेश आता रागाने प्रीतीचा हात धरतो आणि तिला त्याच्या रूममध्ये नेतो. प्रीती निलेशला बोलते, ही काय जबरदस्ती आहे तुझी, मी ओरडेल जोरात. निलेश तिला असं काही वेगळ्या पद्धतीने पकडतो आणि फोटो काढतो. नंतर तिला बाहेर सोडून देतो. तिला फोटो दाखवतो आणि सांगतो, हे बघ, आता तू जर मला नकार दिला तर मी हे आपले फोटो दाखवेल सर्वांना. प्रीती थोडी घाबरलेली होती. ती निलेशला बोलते, हे बघ, प्लीज ते फोटो डिलीट कर, मी यापुढे कधीच तुला इग्नोर नाही करणार. नंतर निलेश तिचे सर्व फोटो डिलीट करतो आणि प्रीतीला माफी मागतो. निलेशचं असं वागणं प्रीतीला आवडतं. प्रीती पण आता निलेशच्या प्रेमात पडते. नंतर निलेशच्या वहिनीला माहिती होतं. निलेशची वहिनी पण त्यांना सपोर्ट करते आणि त्यांचं लग्न जुळवून देते. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.